अमोल कीर्तीकर विरुद्ध वायकर निकालाचा मुद्दा तापलाय। मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना युबीटीने केला आहे, तर मतमोजणी केंद्रावर गैरप्रकार होऊन विजयी घोषित केल्याचा आरोप करण्यात आला आहे रवींद्र वायकर यांच्यावर। तर वायकरांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांनी विजय चोरला असं राऊत म्हणाले। आणि यानंतर वायकरांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। काही गैर वाटत असेल तर कोर्टात जा असं आव्हान वायकरांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ मुंबईमधला या ठिकाणी बराच वेळ वाद सुरू होता आणि आधी अमोल कीर्तीकर विजयी झाल्याचं सांगण्यात आलं होतं, पण शेवटी रवींद्र वायकर यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं आणि त्यावरून आता शिवसेना युबीटीने आक्षेप घेतलेला आहे आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा घोळ घातल्याचा आरोप शिवसेना युबीटीकडून केला जातोय। त्याचबरोबर विजय चोरल्याचा आरोपही केला जातो आणि अशातच वायकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे। 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शन मध्ये लिहिलेला आहे। खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपता की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे, याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले। पैशाने मतं विकत घेणं, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाही। त्यांनी प्रूव्ह करावं अशी माझी देखील विनंती आहे त्यांना। आणि कोर्टांमध्ये जाणार आहे, जायला काय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो। 5:51 वाजता जर 1 लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता? याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं। आणि म्हणून मी 5:51च्या नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो। 6 वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो, मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय? बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही। मग हे कोणी डिक्लेअर केलं हे सर्व असं, हा देखील प्रश्न येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।